नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर सुकदा मावशीला विचारते, मावशी छान झाली आहे का भाजी? तर सुधाताई म्हणू लागतात, हो खरंच खूप छान झाली आहे आणि मला आवडली आहे. त्यानंतर सुकदा सर्वांना विचारते, आवडली का? तर सर्वजण हो असं म्हणतात. तर सार्थकने मात्र भाजी घेतलेली नसते म्हणून सुकदा स्वतःच्या हाताने सार्थकला भाजी वाढत म्हणते, अरे तू का नाही घेतली आहेस? तर सार्थक म्हणतो, मला नको आहे. सुकदा म्हणते, नाही थोडी तरी खाऊन बघ ना. असं म्हणत जबरदस्तीने सुकदा सार्थकला भाजी देते. तर त्यानंतर सुकदा पाहते तर सर्वजण शांतपणे जेवत असतात. सुकदा शलाकाजवळ पाहते, रुंदा काकूंजवळ पाहते, मात्र कोणीच काही बोलत नाही. सर्वजण शांत जेवत असतात. म्हणून सुकदा म्हणू लागते, काय झालं आहे, तुम्ही असं सर्वजण शांत का जेवताय? म्हणजे कोर्टाची ऑर्डर वगैरे आहे का शांतपणे जेवायची? तर सर्वजण सुकदाकडे पाहू लागतात. तर सुकदा म्हणते, म्हणजे तुमच्याजवळ कुठला नियम तर नाही आहे ना पनिशमेंटचा वगैरे, म्हणजे जो बडबड करेल त्याला भांडी घासावी लागतील? तर रुंदा काकू म्हणू लागतात, अगं शांतपणे जेवावं माणसाने, हे तुला कोणी शिकवलं नाही का? तर सुकदा म्हणते, नाही ना, मला हे कोणीच शिकवलं नाही, कारण आम्ही सर्वजण गप्पा मारतच जेवतो. त्याचं काय आहे ना, गप्पा मारत जेवलो की कधी 2 घास जास्त जातात हेच कळत नाही. आणि हो, पचनक्रियेसाठी ते चांगलं असतं ना. तर शलाका म्हणू लागते, हो पण हे नाशिक आहे आणि नाशिकमध्ये सर्वजण शांतपणे जेवतात. तर सुकदा म्हणू लागते, थोडं तरी बोलावं ना माणसानं, इतकंही बोलू नये की आपल्याला ठसका लागेल. आदर्श म्हणतो, अगदी करेक्ट, मला तुझं म्हणणं पटलेलं आहे. तर सुकदा आदर्शला म्हणू लागते, थँक्स ब्रो, तुला तरी माझं म्हणणं पटलं. तर त्यानंतर सार्थकचं जेवण झालेलं असतं म्हणून सार्थक रूममध्ये निघून जात असतो. तर सुकदा म्हणते, हॅलो, अरे हे जेवण आहे, काय काम नाही आहे पटकन उरकायला आणि निघून जायला? सार्थक म्हणतो, माझं जेवण झालं आहे. तर सुकदा म्हणते की हे पंक्तीचं जेवण आहे आणि पंक्तीचा नियम मोडू नये. सर्वजण बसले आहेत ना, अरे तू जर असा उठून गेलास तर मला किती वाईट वाटेल आणि मी तर इथे नवीन आहे. मग मी पण असं जेवण पटकन उरकेल आणि निघून जाईल, चालेल का तुला? तर सुधाताई सार्थकला म्हणतात, सार्थक बस. सार्थक म्हणतो, आई? तर सुधाताई म्हणतात, हो सार्थक बस म्हणाले ना मी. सुधाताई सांगतात म्हणून सार्थक पुन्हा एकदा खुर्चीवर बसतो. तर सुकदा म्हणू लागते, थँक्स मावशी. तर सुधाताई म्हणतात, तू या घरात आल्यापासून या घरचं वातावरणच बदललं आहे. तर सुकदा म्हणते, मावशी ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या? तर सुधाताई सुकदाला म्हणू लागतात, तू आहेस ना, मग छानच होणार. सुकदा म्हणते की होणार, असा विश्वास मनात ठेवायचा, मग सगळं काही चांगलंच होणार. आणि हो, मला एक किस्सा आठवला, मी ज्यावेळी कोल्हापूरला गेली होती ना तेव्हाचा. तर आदर्श म्हणतो, एक मिनिट, मलाही एक किस्सा आठवला, तोही मी तुमच्या पुण्यात आलेलो तेव्हाचा. अगं तुमच्या पुण्यामध्ये केवढ्या पाट्या असतात? तर सुकदा म्हणते, पुणेरी पाट्या डेंजरच असतात. तर आदर्श म्हणतो, कसल्या डेंजर? त्यावर काय लिहिलेलं असावं सांग बघू. सुकदा म्हणते, काय होतं? तर आदर्श म्हणतो, पान खाऊन थुंकल्यास गाल लाल केला जाईल. तर सुकदा खूप हसू लागते आणि आदर्शही हसत असतो, परंतु घरातील कोणीच हसत नाही. म्हणून सुकदा म्हणते, काय झालं? जोक होता, हसा ना. मात्र कोणीच हसत नाही. तर सुकदा म्हणते, ठीक आहे, आता मी तुम्हाला जोक सांगते, मी कोल्हापूरला गेलेले तेव्हाचा. मला कोणतंही फूड आवडतं, अगदी कोणतंही फूड मी खाऊ शकते आणि म्हणूनच मी तांबडा पांढरा रस्सा ऑर्डर केला. आणि त्यानंतर सुकदा आपला किस्सा सांगू लागते, परंतु कोणीच हसत नाही. हे लक्षात येताच सुकदा म्हणू लागते, असा होता माझा छोटासा किस्सा. तर सुकदाला आदर्श म्हणू लागतो, फारच छोटा होता. तर सुकदा म्हणते, म्हणजे कसं आहे, मला बडबड करायला आवडत नाही ना आणि बडबड करायची सवय नाही, म्हणूनच मी थोडक्यात सांगितला. आदर्श म्हणतो, म्हणजे मोठा किस्सा सांगायला तुमच्याजवळ 2 ते 3 दिवस कमी पडतील ना, कारण तुम्ही एवढा छोटा किस्सा सांगायला एवढा वेळ लावला? तर सुकदा म्हणू लागते, काही नाही ब्रो, कोणीच काही बोलत नाही किंवा कोणीच हसत नाही, मग म्हटलं की स्वतःच गप्प राहावं. तर सार्थक म्हणू लागतो की मला वाटतं सर्वांचं जेवण झालं असावं, बराच वेळ मी इथे बसलो, आता मला निघावं लागेल. तर जाता जाता सार्थक सुकदाला म्हणू लागतो, 5 मिनटं, मी फक्त 5 मिनटं थांबणार आहे, नाहीतर मी जाणार. तर सुकदा सार्थकला म्हणते, 5 मिनटं प्रॉमिस. असं म्हणत मावशीला म्हणते, मावशी मी निघते. सार्थक हा सुकदाची वाट पाहत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो, काय पॅद मारली आहे आईने माझ्या गळ्यात, एखादा ड्रायव्हर बुक करून द्यायचा होता, तिची ती फिरली असती, माझी काय गरज होती, आणि तशी आता 5 मिनटं होत आली. असं म्हणत सार्थक गाडी स्टार्ट करत असतो. मात्र त्याच वेळी तिथे सुकदा आलेली असते आणि सुकदा सार्थकला म्हणते, बघ 5 मिनटं व्हायला अजून 10 सेकंद बाकी आहेत आणि मी 10 सेकंद अगोदर आली आहे. मला वेळ पाळायला खूप आवडतं आणि मी वेळेच्या बाबतीत पक्कीही आहे, कारण पुण्याची लोक वेळ पाळण्यामध्ये जाम पक्की असतात. आणि हो, थोडंसं पुढे मागे होतं, परंतु ते समजून घ्यायला हवं रे. आणि वेळ पाळण्यात तू पक्का आहेस मलाही माहिती आहे, पण वेळ पाळण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक वेळेत न येणारी माणसं आणि दुसरी म्हणजे वेळ न पाळणारी, आणि वेळेच्या आधी येणारी माणसं आणि वेळेत येणारी माणसं.
परंतु खडूस लोकांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. सुखदाची बडबड चालू असते आणि ती बडबड ऐकून सार्थकला खूप कंटाळा आलेला असतो. सार्थक सुखदाला विचारतो, तुमच्या पुण्यामध्ये सेलोटेप मिळते का? तर सुखदा विचारते का? तर सार्थक म्हणतो, असेल तर मागवून घे आणि तोंडाला लाव, म्हणजे नाशिककरांचे कान तरी साबूत राहतील. सुखदा हसतच म्हणते, खरंच खूप छान जोक होता आणि मला आवडला. आणि या कानावरून मला आठवलं, पुणेरी पाट्या खरंच डेंजर असतात. त्यातली एक पाटी मला आठवली, सूचना कान देऊन ऐका, नाहीतर कानाखालचा गुळगुळीत भाग 5 बोटांनी रंगवला जाईल. असं म्हणत सुखदा सार्थकला विचारते, आवडली का पाटी? तर सार्थक विचारतो, तुझं तोंड नाही का दुखत? सुखदा म्हणते, नाही, परंतु तुझ्या बाबतीत एक आहे, खडूसपणाचा जर एवॉर्ड असेल ना, तर तुला मात्र कोणीच चॅलेंज करू शकत नाही. सुखदाची बडबड काही थांबत नाही, म्हणून सार्थक विचारतो, जायचं आहे की नाही? तर सुखदा म्हणते, तू माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, मी अशीच बडबडत राहणार. तर सार्थकला सुखदा म्हणू लागते, मात्र एक आहे, तू जरी खडूस असलास तरी तू मनाने चांगला आहेस. तर सार्थक रागाने सुखदाजवळ पाहतो आणि त्यानंतर तो तिला मंदिराजवळ घेऊन येतो. मंदिराचा परिसर पाहून सुखदा खूप खुश होते आणि म्हणू लागते, खरंच खूप छान परिसर आहे. त्यानंतर ती देवासाठी हार घेण्यासाठी जाते आणि तिथे असलेल्या दादांशी गप्पा मारत म्हणते, हाय दादा, कसे आहात? तर सार्थक विचारतो, उगाच कोणाशीही गप्पा मारत बसणार आहेस का? ओळख आहे का? तर सुखदा म्हणू लागते की विचारपूस करायला ओळख लागते का? तर त्यानंतर सार्थक म्हणतो, आता तुझं काही काम आहे ते कर आणि चल. तर सुखदा म्हणते, अरे ओळख कशाला हवी? त्या दादांची स्माईल बघ ना, तुझ्यापेक्षा तरी चांगली आहे. आणि दादा, खरंच तुम्ही खूप लकी आहात ना, की तुम्ही देवाच्या समोर दुकान आहे, म्हणजे तुम्हाला रोज दर्शन होत असेल ना? तर सार्थक म्हणतो, उगाच गप्पा नको. सुखदा म्हणते, ठीक आहे. तर त्यानंतर सुखदा दादांना म्हणते, दादा पूजेचं साहित्य द्या. दादा सुखदाला पूजेचं साहित्य देतात. तर सुखदा विचारते, किती रुपये झाले? तर ते दादा सुखदाला म्हणतात की 150 रुपये झाले. पैसे देण्यासाठी सुखदा आपल्या हातातलं देवाचं सामान सार्थकच्या हातामध्ये ठेवते आणि पैसे देण्यासाठी पर्स खोलते, मात्र तिचं वॉलेटच नसतं. ती विचार करू लागते की वॉलेट कुठे आहे. तोपर्यंत सार्थक त्या दादांचे पैसे देतो. तर सुखदाचा लक्ष सार्थकच्या पॉकेटजवळ जातो. तर सुखदा म्हणू लागते, हा वॉलेटमध्ये फोटो कोणाचा आहे? सार्थक मात्र सुखदाला तो फोटो दाखवत नाही. सुखदा म्हणू लागते, दाखव ना, मला बघायचं आहे. ही कोण आहे? तुझी गर्लफ्रेंड आहे का? मात्र सार्थक काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जात असतो. तर सुखदा म्हणू लागते, अरे मला सांग ना, तुझ्यासारखी खडूस माणसंही प्रेमात पडतात का? पण का लपवायचं, सांग ना, मला नाव तरी सांग. मात्र सार्थक काही सांगतच नाही. सार्थक मंदिरामध्ये जायला निघालेला असतो. तर सुखदा म्हणू लागते, नसेल सांगायचं तर नको सांगू. सार्थक सुखदाला म्हणतो, तुला कशाला नसत्या चौकशा? सुखदा म्हणते, नसेल सांगायचं आज तर नको सांगू, परंतु आपल्याला खूप वेळ एकमेकांसोबत घालवायचा आहे आणि त्याचवेळी देवाची बेल वाजते. तर सुखदा म्हणते, देवाला पण ॲग्री आहे, देवाने पण ॲग्री केलं आणि हो, एक मुलगी गेली तर आयुष्य संपून जात नाही. हे ऐकून सार्थकला खूप राग येतो. सार्थक मागे येत सुखदाला म्हणू लागतो, हे बघ, तू माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहेस म्हणून, आणि माझ्याशी बोलताना नीट बोल, आणि मीही तुझ्याशी नीटच बोलत आहे, परंतु एक लक्षात ठेव, तू माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये पडू नकोस. सुखदा म्हणते, ठीक आहे, तू एवढा का चिडतोयस? मी तुला प्रेमानेच विचारलं होतं ना. अरे मला वाईट वाटलंही नाही किंवा रागही आला नाही, कारण मला कुठल्या गोष्टीचा राग येतच नाही, परंतु तू माझ्याशी मन मोकळं केलं असतंस तर तुलाच चांगलं वाटलं असतं. तुला शेअर करायचं नाही आहे का? नसेल करायचं तर नको करू. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुधाताई सार्थकच्या रूमची आवरावर करत म्हणू लागतात, या सार्थकचं ना कशातच लक्ष नसतं, सध्या काय करतोय ना त्याचं त्यालाच कळत नाही, या मुलाचं नक्की काय चाललं आहे, असं म्हणत त्याच्या रूमची आवरावर करत असतात. तर सार्थकच्या डायरीमध्ये त्यांना आनंदीचा फोटो सापडतो. आनंदीचा फोटो पाहत सुधाताई म्हणू लागतात, आनंदी, तुझी जागा घेणारी आता दुसरी मुलगी सार्थकच्या आयुष्यात यायला हवी. त्याचं वृक्ष आयुष्य मला बघवत नाही आहे, त्याने नव्याने जगायला शिकायला हवं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थक हा सुखदाला मंदिराजवळ घेऊन येत असतो. तर तिथे एक झाड असतं. तर सुखदा विचारते, हे काय चालू आहे? तर काही माणसं त्या झाडाला धागा बांधत असतात. तर सार्थक म्हणतो, अशी प्रथा आहे, या झाडाला धागा बांधला की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. तर सुखदा म्हणू लागते, आपण दोघांनी बांधूया का? सार्थक म्हणतो, नाही, मला बांधायचा नाही आहे, तुला बांधायचं असेल तर बांध. तर सुखदा म्हणते, ठीक आहे, परंतु मला तरी बांधायचं आहे. असं म्हणत सुखदा झाडाला धागा बांधण्यासाठी जाते. सुखदा धागा बांधत असते, परंतु सार्थक तिथेच उभा असतो. सुखदा धागा बांधत असताना सार्थकला त्याच्या लग्नातील क्षण आठवतात. आनंदीने आणि त्याने घेतलेले 7 फेरे सप्तपदी त्याला आठवू लागतात आणि तो खूप उदास झालेला असतो. तर सुखदा ज्यावेळी फेऱ्या मारत असते त्यावेळी सार्थकला आपण आनंदीच्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राचे क्षण आठवू लागतात. त्याला त्याच्या लग्नातले प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात आणि तो खूप अस्वस्थ झालेला असतो. तर सुखदाचा लक्ष सार्थकजवळ जातो. तर
सार्थक खूप नर्वस झालेला पाहून सुखदाच्या लक्षात येतं की सार्थकला काहीतरी त्रास होत आहे, नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडून गेलं आहे. तर सुखदा धागा बांधून झाल्यानंतर सार्थक जवळ येते आणि सार्थकला विचारू लागते, काय झालंय, तू काहीच का बोलत नाहीस आणि असा शांत का आहेस? मात्र सार्थक सुखदाशी काहीच बोलत नाही आणि सुखदाला मंदिरामध्ये घेऊन येतो. सुखदा ही सार्थकसोबत मंदिरामध्ये येते. मात्र सार्थकच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडून गेलं आहे हे सुखदाच्या लक्षात येतं. तर त्यानंतर सार्थक सुखदाला घेऊन मंदिरामध्ये येत असतो. मंदिराची पायरी चढत असताना पुन्हा एकदा सार्थकला आनंदीसोबत मंदिरात आलेले क्षण आठवू लागतात. मंदिरात येताना आनंदीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण सार्थकच्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येक क्षणाला सार्थकला आनंदीची आठवण येत असते. त्यानंतर सुखदा आणि सार्थक गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेत असतात आणि त्याचवेळी गुरुजी एक हार उडवतात आणि तो हार सार्थक आणि सुखदा पकडतात. तर ते पाहून सर्वजण त्यांच्याजवळ पाहू लागतात. तर सुखदा खूप खुश होते आणि सार्थकजवळ पाहू लागते. सार्थक हा रागाने सुखदाजवळ पाहू लागतो. तर सुखदा खूप खुश होत सार्थकला म्हणते, किती मस्त गोड क्षण आहे ना हा, मेड फॉर इच अदर. अगदी मला हा क्षण खूप आवडला आहे. तर गुरुजी म्हणू लागतात, देवाने तुमच्या जोडीला आशीर्वाद दिला. तर सार्थक म्हणतो, एक मिनिट, माझा हिच्याशी काहीही संबंध नाही, असं म्हणत सार्थक मंदिरातून निघून जात असतो. सुखदाला मात्र खूप वाईट वाटतं. तर सुखदा सार्थककडे पाहत म्हणू लागते, पलट. सार्थक रागानेच मंदिरातून निघालेला असतो. तर सुखदा म्हणू लागते, माझ्यासाठी तुला पलटावं लागणारच. मात्र सार्थक काही मागे वळून पाहत नसतो. तर सुखदा सार्थकची मागे वळून पाहण्याची वाट पाहत असते. सार्थक मागे वळून पाहतो की नाही यासाठी सुखदा खूप उत्सुक असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शलाका ही वृंदा काकूंना म्हणू लागते, आई अगं काय झालंय माहिती आहे का? तर वृंदा काकू विचारतात, काय झालं? तर शलाका म्हणते, सार्थक फिरायला गेला आहे. तर वृंदा काकू म्हणतात, काही काय सांगते, सार्थक आणि फिरायला जाणं शक्यच नाही. तर शलाका म्हणते, हो अगं खरंच सार्थक फिरायला गेला आहे आणि त्या सुखदाला घेऊन गेला आहे. तर हे ऐकताच वृंदा काकू म्हणतात, तो सुखी आत्मा माझ्या दिवसेंदिवस डोक्यात जात आहे. तर शलाका म्हणू लागते, हो ना, ज्याप्रमाणे सुधा काकूला आनंदीचं कौतुक होतं तसंच हिचंही कौतुक आहे. तर वृंदा काकू म्हणतात, हे सगळं काही सुधाने ठरवून तर केलं नसेल ना, कारण त्या सुखी आत्म्याला या दुःखी आत्म्यासाठी बोलवलं तर नसेल ना, तिच्या डोक्यामध्ये काही वेगळाच प्लॅन तर नसेल ना. तसं जर असेल ना तर आपण इमोशनल करून राहणं या घरात खरंच खूप कठीण आहे. आपल्यासाठी या घरात राहणं खरंच खूप कठीण होईल. तर शलाका म्हणू लागते, असं काही नाही आहे गं, अगं आपण आनंदीला या घरामध्ये टिकू दिलं नाही तर ही काय चीज आहे? तर वृंदा काकू म्हणू लागतात, इतकी वर्ष आपण तिला फसवत राहिलो आहोत की आजकालच्या मुली किती नालायक असतात. एखादी सून आपल्या घरात आणायला नको असं तिला खेळवत राहिलो आहोत. परंतु सुखदासोबत काही प्लॅन असेल तर अवघड. तर शलाका म्हणते, अगाई 2 दिवसाचा तर प्रश्न आहे, ती 2च दिवस तर राहणार आहे. तर वृंदा काकू म्हणतात, परंतु सार्थक फिरायला घेऊन गेला हेच विशेष नाही का? तर सुधाताई येत म्हणतात, मग काय झालं? अगं यात काय विशेष आहे? मला तरी काही चुकीचं वाटत नाही. अगं तिला नाशिक बघायचं आहे आणि म्हणूनच सार्थक तिला घेऊन गेला आहे. आनंदी गेल्यापासून सार्थक कधीच असा बाहेर पडला नव्हता आणि म्हणूनच आज बाहेर पडला, हेच विशेष वाटतं आहे ना? तर वृंदा काकू म्हणतात, हो ना, मलाही हेच विशेष वाटत आहे. तर सुधाताई म्हणतात, अगं त्या मुलीमुळे आज सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंद जर येत असेल तर मला आनंदच आहे. तर वृंदा काकू म्हणतात, मलाही खूप बरं वाटलं, कारण कित्येक दिवसानंतर सार्थक असा बाहेर फिरायला गेला आहे. तर वृंदा काकूंना सुधाताई म्हणू लागतात, त्या निमित्ताने सार्थक नव्याने जर जगत असेल, नव्याने जीवन जगायचा विचार करत असेल तर मला खरंच खूप आनंद होईल. त्या मुलीच्या येण्याने सार्थकच्या आयुष्यामध्ये खरंच आनंद येईल का? आणि आला तर मला खूप बरं वाटेल. आणि हे ऐकताच शलाकाला धक्का बसलेला असतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सार्थक आनंदीच्या घरी आलेला असतो आणि मनोजने सार्थकला पाहिलेलं असतं. मनोज दादा पुढे सार्थकची कॉलर पकडत म्हणू लागतात, तू इथे कशाला आलायस? मला माहिती आहे तू इथे पोलिसांनाच घेऊन आलायस ना, मला माहिती आहे तू पोलिसांना घेऊन आलायस. कारण मनोज दादा अजून त्या धक्क्यातून सावरलेले नसतात आणि हे सगळं काही सुखदा पाहत असते. तर लीना वहिनी सार्थकला म्हणू लागतात, तुम्ही इथे का आलाय? तुम्ही इथून प्लीज जा. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो, मनोजदादा शांत व्हा. मात्र त्यानंतर लीना वहिनी मनोजदादांना आतमध्ये घेऊन जातात. तर मालतीताई येत सार्थकला सावरू लागतात. त्यानंतर सुखदा आणि सार्थक घरी जायला निघतात. तर सुखदा सार्थकला विचारते, कोण होती ती बाई? तर सार्थक रागाने सुखदाकडे पाहू लागतो. आता सार्थक आपल्या आयुष्यातील सगळं काही सुखदाला सांगेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.